सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी मत्ती याचा 6वा अध्याय आणि पहिलं वचन या ठिकाणी आपण वाचूया. गुप्त धर्माचरण माणसाने पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा. केले तर तुम्हाला तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. या ठिकाणी परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत असताना, गुप्त धर्माचरण करत असताना लोकांनी पाहावे या हेतूने तुम्ही काही करू नका. ज्यावेळेला आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जगतो, देव काय सांगत आहे त्याकडे आपण लक्ष देतो, त्यावेळेला आपण गुप्त धर्माचरण करत असताना लोकांनी आम्हाला पाहावं या हेतूनं आम्ही काहीही करता कामा नये. या गोष्टी करत असताना आम्ही स्वतःला जपलं पाहिजे. कारण लोकांनी पाहावं म्हणून जर आपण करत असेल तर परमेश्वर स्वर्गातून आम्हाला पाहत आहे. परंतु लक्षात घ्या, परमेश्वराची इच्छा आहे तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही गुप्त धर्माचरण पद्धतीनं करा. परमेश्वर जे सांगतो त्या पद्धतीनं करा. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करा. कारण जे काही तुम्ही धर्माचरण करता ते फक्त तुम्ही जिवंत देवाला दाखवा आणि त्या जिवंत देवाला दाखवा. त्या जिवंत देवाचं तुम्ही गौरव करा. त्या जिवंत देवाचं नाव तुम्ही उंच करा. त्याचा आशीर्वाद तुम्हाला 100% मिळेल. आणि म्हणून मनुष्याने तुम्हाला पाहावे किंवा मनुष्याने तुम्हाला चांगले म्हणावे किंवा मनुष्याने तुमची स्तुती करावी याकडं तुम्ही दुर्लक्ष करा. नाहीतर स्वर्गातील जो पिता परमेश्वर, जो जिवंत देव आहे, तो आम्हाला आमचं प्रतिफळ देणार नाही. आम्ही गुप्त धर्माचरण करत असताना देवाच्याच इच्छेप्रमाणे जीवन जगूया, देवाच्याच इच्छेप्रमाणे सर्व काही करूया. मग तो परमेश्वर जिवंत देव स्वर्गातून तुम्हा सर्वांना, आम्हाला परमेश्वर त्याचं प्रतिफळ देणार आहे आणि आम्ही आशीर्वादित होणार आहे. आजचं वचन देव बाप आशीर्वादित करो. देव तुम्हाला आशीर्वाद देव. देव तुम्हाला चांगलं आरोग्य देवो, तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देवो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन प्रभू ज्याने ऐकलं, ज्याने पाहिलं, परमेश्वरा त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आणि देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही जीवन जगावं. आम्ही जे काही करणार आहे प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे ते लोकांनी पाहावं किंवा लोकांना दाखवावं किंवा लोकांनी आमची स्तुती करावी किंवा आमचं गौरव करावं म्हणून करू नये. तर परमेश्वरा, आम्ही जे काही गुप्त धर्माचरण करणार ते परमेश्वरा तू पाहणार आहेस. आणि परमेश्वर बाप्पा, आम्ही तुझं गौरव करावं, आम्ही तुझं नाव उंच करावं आणि आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देऊन आम्हाला स्वर्गातून तुझ्याकडून त्या चांगल्या कामाचं प्रतिफळ आम्हाला मिळावं म्हणून प्रभू तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. देवा, आमचं येणं जाणं आशीर्वादित कर, आमचं काम आशीर्वादित कर, आमची प्रगती उन्नती कर आणि आमच्या सर्व समस्या अडचणी दूर कर. चांगल्यातलं चांगलं आरोग्य दे आणि आम्हा सर्वांचं कुटुंब आशीर्वादित करून आम्हा सर्वांच्या कुटुंबाचं तारण कर आणि आम्हाला फक्त आणि फक्त प्रभू तुझ्या नावाचं गौरव करण्यासाठी सहाय्य आणि मदत कर बापा. आणि स्वर्गातून आम्हा सर्वांना तुझा आशीर्वाद दे आणि आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये तू अद्भुत साक्ष घडव की जेणेकरून आम्ही ती इतरांना सांगावी आणि त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव व्हावा असं तू कर. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही मला पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करतो.
त्याच पद्धतीनं माझ्या चॅनलचं सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही आशीर्वादित व्हा. आमेन.